नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी आज रवा मेंदूवडा बनवणार आहे आणि कमाल नाही, तांदूळ डाळ न भिजवता. अजिबात गरज नाही. इष्टेश वडे आहेत. हे तुम्ही तयार करू ठेवू शकता. तेव्हा हवं तेव्हा तळून खाऊ शकता. हे वडे सहज 1.5 तास राहू शकतात. आता त्यासाठी मी 2 बटाटे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आणि ते कापून मिक्सरमध्ये अशा प्रकारे कापायचे. आता मिक्सरला बटाटे, कोथिंबीर, हिरवी मिरची, जेवढं तिखट हवं तेवढं आपण कमी जास्त करू शकतो, जिरं आणि थोडे तीळ. आता मी 1 ग्लास रवा घेतला, म्हणजे 1 वाटी. कढईमध्ये तेल टाकते. तेल कमीच टाकायचं. आता ही पेस्ट तेलामध्ये टाकते. त्याच्यामध्ये हळद, तीळ, मीठ आणि पाणी. त्याला 1 उकळी येऊ द्यायची. नंतर आपण रवा भाजून न घेता तसाच टाकायचा आणि याला मस्त 10 मिनटं शिजवायचं घट्ट होईपर्यंत. आता आपलं घट्ट झालं सारं. आता याला आपण 5 मिनटं वाफ येऊ द्यायची. 5 मिनटं झाले. आता एका ताटामध्ये काढायचं. त्याला थंड करून घ्यायचं 2 मिनटं. थंड झालं. आता चांगलं चुरून घ्यायचं, म्हणजे मऊ होईपर्यंत. लागलं तर तेल टाकायचं, थोडं हाताला लावायचं आणि चुरायचं मऊ. आता आपलं हे पीठ तयार आहे. आता याचे आपण वडे तयार करून घेऊ. लहान मोठे करू शकता. आता हे वडे अशा प्रकारे तयार करायचे. हे आपले रवा मेंदू वडे तयार. एक ग्लास छोट्या ग्लासमध्ये चांगले 20-25 तयार होतात वडे एका वाटीमध्ये. अशा प्रकारे हे तळून घ्यायचे. पावर फुल ठेवायचा. कमी पावरवर तळायचे नाही, नाहीतर फुटण्याची शक्यता असते. आता जसा कलर हवा तसा करू शकता. कलर येईपर्यंत तळायचे, म्हणजे कच्चे राहणार नाही. मोठ्या पावरवरच तळायचे. अशा प्रकारे मी सर्व वडे तयार केले. आता अशा प्रकारे मी सर्व वडे तळले. असा कलर येऊ द्यायचा. हे झाले आपले रवा मेंदू वडे. हे सहज 1.5 तास राहू शकतात कुरकुरीत. आणि त्याच्याबरोबर नारळाची चटणी किंवा टमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी मेयोनीजसोबत छान लागतात. अशा प्रकारे तयार झाले आपले रवा मेंदू वडे. मुलांसाठी स्पेशल नाश्ता.